गार्गी ब्राह्मण म्हणून आहे. गार्गी ब्राह्मणम, गर्गाचार्यांचा मुलगा तो ब्राह्मण, म्हणजे त्यांनी त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी प्रारंभ केलेलं ब्राह्मण आहे. असा येणं गार्गी वाचक्नवी प्रच, गार्गी आणि एक वाचक्नवी नावाचे दोघं जण विचारले याज्ञवल्क्याला. हम्म याज्ञवल्के इति होवाच, हे याज्ञवल्क्य म्हणून असताना तो सांगायला आला. एदं सर्वम् अप्सु भूतं प्रोतं चेति कस्मिन् खल्वापभूताच्च प्रोताच्च इति वायो गार्गी इति. हे जे पाण्यामध्ये आत बाहेर सगळीकडून भरलेलं आहे. कस्मिन् खलु आपभूतश्च प्रोताश्च प्रोताश्च, कोण असल्या कारणाने हे पाणी आत आणि बाहेर सगळीकडे भरलेलं असतंय म्हणून विचारलं असतं ना. वायो गार्गी ते वायूमध्ये म्हणून गार्गी म्हणतात. कस्मिन् खलु वायुरोतश्च प्रोतश्च प्रोतश्च, कोणत्या वायूंच्या मध्ये वायू हे सगळं आत म्हणजे आत बाहेर सगळीकडून भरलेलं आहे. गंधर्व लोकेशु, ते गंधर्व लोकामध्ये असं म्हणलं असतं ना. गार्गी येते, गार्गीने विचारलं कस्मिन् खलु गंधर्व लोका ओताश्च प्रोताश्च, गंधर्व आणि गंधर्व लोक हे कधी कुठं ओतप्रोतपणे भरलेले आहे, आतमध्ये बाहेर सगळीकडून भरलेले आहे. अंतरिक्ष लोकांमध्ये भरलेले आहे. गर्गी म्हणला असताना ते आदित्य लोकेश गार्गी इथे कस्मिन्, मग आदित्य लोकांमध्ये म्हणलं असताना ते आदित्य लोकांमध्ये कसं असतं म्हणून विचारलं. होताश्च प्रोताश्च, होत आणि आत आणि बाहेर. होत म्हणजे आत बाहेर, आतमध्ये व्यापून राहणं, प्रोत म्हणजे बाहेरून. हे आदित्य लोकेश गार्गी इथे, गार्गीने असं विचारलं. कस्मिन् खलु आदित्य लोक होताश्च प्रोताश्च, आता आदित्य लोक कोणामुळे भरलेले आहेत आणि आतून बाहेरून सगळीकडून पूर्ण व्यापलेले आहेत. होताश्च प्रोताश्च म्हणून विचारलं. कस्मिन्, कोणत्या कोणामध्ये, नक्षत्र लोकामध्ये तसं आहे म्हणून गार्गी म्हणला. कस्मिन् खलु नक्षत्र लोका, मग कोणाच्यामुळे हे सगळे नक्षत्र लोक आतून बाहेरून सगळीकडून भरलेले आहेत. होताश्च प्रोताश्च इति देवलोकेश गार्गी इति, मग गार्गीने मग काय सांगितलं, देवलोकामध्ये असतात. मग ते गार्गी पुन्हा विचारते इंद्रलोकेशु, इंद्रलोक म्हणून जे आहे की नाही त्याच्यामध्ये म्हणतात. कस्मिन् खलु इंद्रलोक होताश्च प्रोताश्च, मग इंद्रलोक देखील कशामध्ये कोणाच्यामुळे व्यापलेले आहेत. प्रजापती लोकाश्च इथे, मग प्रजापती लोकांमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. ब्रह्मदेवाच्या लोकांमध्ये, ब्रह्मलोकामध्ये. गार्गी ते कस्मिन् खलु, मग त्या गार्गीने असं विचारलं मग ते ब्रह्मलोक कशामुळे ओतप्रोत झालेले आहे. होताश्च प्रोताश्च ब्रह्मलोकेश गर्गी ते कस्मिन् खलु ब्रह्मलोका होताश्च प्रोताश्च इति, ब्रह्मलोक कशामुळे ते व्यापलेले आहेत, आत बाहेर आहेत, आतून बाहेरून. तर वाचे गर्गी, मग तर गर्गी म्हणतोय. ना अतिप्राक्षीर मा ते मूर्धा व्यापत अनते प्रश्नाम वये. हे बघ, उगी जास्त विचारायला जाऊ नको. माते मूर्धा व्यापतात, तुझं डोकं असं सगळ्या विचारामध्ये पडू नये. अनती प्रश्न, अतिशय प्रश्न करतात, त्याच्या प्रश्नामध्ये अयोग्य असणाऱ्या प्रश्नाच्या बद्दल विचार करत बसू नको. देवता देवतामध्ये पृच्छसी, देवतांना देखील देवतांच्या पेक्षा अति असणार असं विचारते. मग घे मा अतिप्राक्षी ही इथे बतो ततो गार्गे वाचक उपरामा, अतिशय प्रश्न करायला जाऊ नको असं म्हटल्यामुळे गर्गी तिथंच बोलणं संपून टाकला. ती ह्याप्रमाणे गार्गी ब्राह्मण आहे, गर्गाचार्याच्या मुलाने केलेलं ब्राह्मण. किती गार्गी ब्राह्मण. मुक्तानां तारतम्यम ही गार्गी ब्राह्मणेन उच्यते. मुक्तांच्या मध्ये देखील तारतम्य हे कसं असतं म्हणून गरीब ब्राह्मणाने विचारलं. लोका इति नामा मुक्तानाम आनंदानुभवा, म्हणून लोक म्हणलं की नाही मुक्तांचा आनंद जो मिळतो की नाही, आता आनंदाच्या अनुभवाचं स्वरूप आहे.
अप्सु वायाविती स्वरूपस्यैव प्रस्तुत असतात. पाण्यामध्ये वायूमध्ये हे त्यांचं स्वरूप दाखवले प्रस्तावना केलेले आहे. अनधिक प्रश्नां वै देवतां अतिपृच्छसी इति. अत्यंत अनधिक प्रश्न जे प्रश्न करू नयेत असल्या प्रकारच्या देवतांच्या बद्दल विचारत आहेस तू. देवता स्वरूप प्रश्नस्यैव अवगम्य मानत्वात. देवतांचं स्वरूपच तिथं प्रश्नरूपाने दाखवलेलं जातं, समजलं जातं. त्या उपादिताना लोकेशी वर असणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये असा असताना लोक हा आश्रित हा वर असणाऱ्या लोकांमध्ये खाली असणारे लोक सगळे आश्रय करून राहत असतात असं नाहीये. म्हणजे वायू गंधर्व लोक आश्रित हा वायू हा गंधर्व लोकांमध्ये राहत असतो असं नाही. वायू तो श्रुते हे सर्व लोकांना वायूमध्ये सगळे लोक वायूवर आश्रय करून राहत असतात हे माहित आहे. वायू नाही सर्वे लोक नेहमीयंते. वायूमुळे सगळे लोक वाहून घेऊन जातात, वाहून गेले घेऊन झाले गेले जात घेऊन गेले जात असतात. त्याचे वाक्य आहे सप्त स्कंधगतो लोकान जो बिभक्ती महाबल हा महाबलिष्ठ असणार असा असत सातीच्या सात लोकांना आपल्या खांद्यावर साती लोकांना आपल्या खांद्यावर ठेवून घेऊन तो धारण करतो महाबलिष्ठ असणारा वायू आहे. हरिवंशामध्ये सांगितलंय. मग त्या अनति प्रश्नत्व लोकमात्रस्य असती. त्या लोकांच्या बद्दल तर अनति प्रश्न म्हणून कधी राहत नाही. अधस्तना असणारे जे असतात की नाही, खालचे लोक जे असतात की नाही ते वर राहणाऱ्या लोकांना आश्रय करून राहत असतात. लोकास तिष्ठन्ति. उपरिजन लोक असतातच. म्हणजे मरुतानाम एकोपी गंधर्व लोकात अवरो विद्यते. मरुदगणांच्या मध्ये कोणताही एखादा गंधर्व लोक देखील त्याच्यापेक्षा लहान असतो असं नाहीये. मुक्तांच्या पिबंत अखिलान भोगान इत्यापश्च चक्रवर्तीनः. म्हणजे पाणी जे आहे सगळ्या लोकांना भोग घेणाऱ्या लोकांच्यासाठी पाणी हे पिलं जात असतंय. याकरता ते सगळे चक्रवर्ती राहिले. वर असणारे सगळे चक्रवर्ती. मुक्ताश्चेषाम वायू सुद्धा हा सगळे मुक्त लोक असतात आणि त्याच्यामध्ये वायू नावाचा जो आहे की नाही चक्रो नाम व्यपाश्रय हा चक्रवायू भ्रमी नामक वायू म्हणतात ना तो आहे. आश्रय करून त्या वायूला आश्रय करून राहत असतात. भ्रमी चक्र म्हणतात. मुक्त मुक्त असतो. मुक्त तोच मुक्त आहे. त्याला देखील मोक्ष देणारा जो आहे मरुद गंधर्व नावाने युक्त असतो तो. तो देखील वायू तसं तो वायू असतात सुखाना वायूचा मुलगाच आहे तो. त्या सुखांना त्यांचे जे सुख असतात की ते मुक्ताना अंतरिक्ष मुक्त झालेल्या लोकांना अंतरिक्षामध्ये असणाऱ्या लोकांचं हे स्वरूप आहे. मरुताम एक एव असा अंतरिक्षस्तू वायूचा. मरुदांच्या मध्ये एकच आहे अंतरिक्षामध्ये असणारा वायूचा मुलगा आहे तो. आणि त्याला जे प्राप्त होतं सुख तर सुखानांच्या मौक्तानाम आनंद हा सूर्यरूप. त्या लोकांना जे सुख प्राप्त होत ते मुक्त झाले असताना जो आनंद मिळतो तो सूर्यरूपी असणारा आनंद असतो. आणि सौर असणाऱ्या लोकांना देखील जो आनंद प्राप्त होतो तो मोक्षानाम आनंद चंद्ररूपात्मक असणारा तो वायू देत असतो. आल्हादनाच्या चंद्र हे नाव कशाला आहे? आल्हादना म्हणजे आनंद देत असतो, सुख देत असतो म्हणून त्याला चंद्र म्हणतात. कधी आल्हादे म्हणून धातूचा अर्थ आहे. देव साव अनिरुद्ध कहा तो अनिरुद्ध देवाचा भक्त असतो. सैव चंद्रमावेश चित चन्नामकोपी सहा. तोच चंद्रामध्ये आविष्ट होऊन चत म्हणजे सुखे नामक असणारा तो असतो. अनिरुद्ध सुखानांच्या मुक्तानाम इंद्र आश्रय. अनिरुद्धांचे जे सुख असतात त्यांचे मुक्त असणारे जे इंद्र आहे ना त्या इंद्र त्या सुखाला आश्रय करून राहत असतो. नक्षत्र नावान इंद्र हा नक्षत्र नावाने युक्त असणारा इंद्र तो इंद्रच असतो आहे. नैवान्य क्षत्रिय ही आहे. कोणताही क्षत्रिय त्याची अवस्थिती किंवा त्याचं अवस्थान प्राप्त करून घेत नाही. विद्यते तेषु लोकेशु ब्रह्माद्या ऊर्ध्व लोक. सगळ्या त्रैलोक्यामध्ये ब्रह्म इत्यादी सगळे ऊर्ध्व लोकांमध्ये राहणारे असतात. आनंदानाम तथेंद्राणाम मोक्षानाम देवाश्रय. आनंद आणि इंद्र ह्या सगळ्या इंद्र लोकांना देखील मुक्त अवस्थेमध्ये आश्रय कोण आहे? आश्रय जातो तर देवच आहे. देवेति लिंग नामस्य लिंग नामस्यात. लिंगांचं त्यांचं लक्षण जे आहे की नाही त्याला देव असं नाव आहे.
लिंगात्मा रुद्र उच्यते. लिंगाचा आत्मा लिंग शब्दाने युक्त असणार असा स्वरूप कोणाचा होतं? रुद्राचंच आहे ते. इंद्राश्रय हा शिवश्चापी. इंद्राला आश्रय देखील रुद्रदेव देखील देतो ते सुखामुळेच देत असतो. मुक्तिगामी असणाऱ्या इंद्रांना जे सुख प्राप्त होतं ते प्राप्त होतं. शिव ही ईश्वर नाव असतात. शिव हा ईश्वर नावाने युक्त असतो. तत्पारम्याचरण त्याच्या परंपरेमध्ये असणारी सरस्वती आहे. इंद्रिययुक्ता सरस्वती म्हणून इंद्राला देखील सरस्वती म्हणतात. तत्सुखानाम ब्रह्माधीर मुक्तिगामी नाम. ब्रह्मा हे जे आहे सगळ्या लोकांना मुक्त देण्यासाठी ब्रह्मज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान देणारे आहे. तत्सुखाराम परब्रह्म. त्या सगळ्या सुखांच्या पेक्षा परब्रह्म असणाऱ्या त्यांना मुक्त होणारे ब्रह्मलोक आहेत. परमात्मा आश्रय देणारा आहे. संसारे बिंबत्वाद उत्तरोत्तरम. याप्रमाणे संसारामध्ये बिंब स्वरूप आणि उत्तरोत्तर बिंबाचं स्वरूप प्राप्त करून घेणारे एकापेक्षा एक मोठे असतात. उत्तरोत्तरम न परब्रह्मणा कश्चित आश्रय हा स्वाश्रय परब्रह्माला दुसरा कोणी आश्रय नसतो बरं का. एवमेव च संसारे बिंबत्वाद उत्तरोत्तरम. याप्रमाणे संसारामध्ये बिंब जो असतो त्याच्यापेक्षा म्हणजे प्रतिबिंब रूपाने असणारे सगळे क्रमाने एकापेक्षा एक मोठे असतात. न परब्रह्मणा कश्चित आश्रय हा परब्रह्म स्वरूपी असणारा परमात्म्याला कोणताही आश्रय नसतो. तोच सगळ्यांना आश्रय देता असतो. तसे आश्रय अवस्थेचे येते त्याला दुसरा कोणी आश्रय नाहीये. इत्येवम पृच्छतोपि शरस्तदा. हे पहा असं त्याचा कोण त्याला आश्रय देणारा कोण आहे असा विचार जरी केला तरी देखील ते पाहत होतो आदच पाहत होतो. विद्यते पर्वतही अंधे. आणि तो पर्वतावर पडून फुटून जातो आणि अनंतमामध्ये जातो. अनंतावस्था तस्य दैवतही अनंत नावाच्या नरकात पाठवतात. तस्मात ब्रह्म परम नित्य म्हणून याकरता सगळ्यात श्रेष्ठ असणारा परमात्मा आहे. परब्रह्म आहे. नित्य त्या परमात्म्याला पूर्ण स्वरूपाने युक्त आहे म्हणून तो कोणाचाही आश्रय जाता नाही. तो कोणाच्याही आश्रयामध्ये नसतो ही गोष्ट समजून घ्यावी म्हणून ब्रह्मांड पुराणात सांगितलं. रुद्र समाश्रिता देवा हा रुद्र ब्रह्मांडमाश्रिता ब्रह्मामाश्रितो नित्यम नाहंकांचे उपाश्रिता म्हणून महाभारतात सांगितलं. रुद्राला आश्रय घेऊन राहणारे सगळे देवतांना आश्रय ते सगळे देवता असतात. रुद्र ब्रह्मदेवाला आश्रय करून घेऊन जातो. परमात्मा आश्रय करून राहत असतो. तो परमात्मा मात्र कोणालाही आश्रय कोणाच्याही आश्रयामध्ये नसतो. आता आनंदस्य मीमांसा भवती इत्यादी वाक्यामध्ये इत्यादी उपनिषदामध्ये देखील तेच सांगितलं. संसार आप्लुत संसार लुप्तानाम मुक्तानाम कानी सुखानी लोका हा रोचमानानी कानी लोका हा. संसारापासून लुप्त झालेले जे लोक असतात त्या लुप्त झालेले जे मुक्त अवस्थेमध्ये असणारे जितके असतात त्यांना जे जे सुख प्राप्त होते की नाही सगळं त्या लोकांमध्ये त्यांना प्राप्त होतात आणि तेच त्यांना आवडत असतात. दुसरे कोणत्याही लोकांची कामना करत नाहीत. लीलम सुखम क इत्युक्तम. कम नाम क्षत्रिय आता येत लीन झालेलं जे सुख असते त्याला क म्हणतात. क हे नाव जे आहे क्षत्रियामध्ये देखील क असत. ते क्षत्रिय क्षत्रिय क्षत्रियामध्ये क असते. ते सुख लोकांना प्राप्त होणार सुख असं सांगितलं. आता अंतर्यामी ब्राह्मण म्हणून आहे तत्व. ते उद्या नाही परवा सांगतो. उद्या मी गावात नाही गावाला जाणार आहे. अंतर्यामी ब्राह्मण उद्या नाही परवा. उद्या एक दिवस सुट्टी. मी लातूरला जाणार आहे. ओके ना. 20 तारखेला. श्री कृष्णार्पणमस्तु.